श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन् नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। श्री नारायण स्वामी महाराजांचं चरित्राचं अवगाहन करत असताना नृसिंहवाडी या पवित्र अशा पुण्यपत्तनाशा पवित्र अशा तीर्थक्षेत्राचं महात्म्य आपण काल श्रवण केलं। भगवतीच्या कृपाशीर्वादाने दत्त महाराजांनी बोलावून घेतलं होतं नरसोबाच्या वाडीला आणि वाडीमध्ये वास्तव्य करत असताना नरसोबाची वाडी जी लोकमान्या कृष्णा तीरा शोभवी ती सुधन्या असं वर्णन स्वामी महाराजांनी केलेलं आपण पाहिलं। महाराजांना नारायण स्वामींना दत्तप्रभूंनी दृष्टांत दिला। आपण एक फार छान मुद्दा कालच्या भागामध्ये पाहिला होता। तो असा होता की एका उंच जागेवर जाऊन तिथून खाली पडण्यापेक्षा आपण शम दम तितिक्षा श्रद्धा उपरती श्रद्धा समाधान या शमाधी षटकाचा अभ्यास करून इंद्रियांचा निग्रह करून मनाचं शमन करून विषय सुखांना पाहिल्यानंतर मन इंद्रिय धाव घेतात बाहेरच्या बाजूला। मग संन्यासासाठी ते योग्य आहे का? मग कुठली तरी घाई गडबड करून स्थानारूढ होऊन खाली पडण्यापेक्षा अविचल स्थिती प्राप्त करून घ्यावी आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणं हे श्रेयस्कर नव्हे का असा विचार केला। काय पवित्र अशा भूमीमध्ये ते होते जी भूमी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी तपश्चर्येसाठी साधनेसाठी निवडली होती। लक्षात घ्या, त्या भूमीमध्ये नारायण स्वामी चतुर्थाश्रमाचा म्हणजे संन्यास आश्रमाचा विचार करत होते। ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास। त्यापैकी गृहस्थाश्रम ब्रह्मचर्य पहिला, ब्रह्मचर्यातनं गृहस्थाश्रम, गृहस्थाश्रमातून वानप्रस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रमातून संन्यास। किती सुंदर पद्धतीने आपल्याकडे शास्त्राने व्यवहार सांगून ठेवलेला आहे। आता नारायण स्वामी आले होते नृसिंह सरस्वतींचा कृपानुग्रह व्हावा म्हणून नरसोबावाडीला स्वामींच्याच आज्ञेने आले होते। बघा, रोजची उपासना चालू आहे। शम दम तितिक्षा उपरती श्रद्धा समाधान याचा अभ्यास नीट चालू आहे। योगाचा अभ्यास नीट चालू आहे। अहो, नृसिंहवाडी ही भूमीच अशी पवित्र आहे, हे स्थानच असं दिव्य आहे की त्या ठिकाणी गेल्यानंतर माणूस जी जी कृती करतो, जे जे उपासना करतो, ती दत्त महाराज त्याच्या त्याच्या साधकाच्या अधिकाराप्रमाणे त्याला ते पदरात दान टाकतात। आता यांना बोलावूनच घेतलं होतं तेवढ्यासाठी नृसिंह सरस्वती स्वामींनी। विषय निघायला म्हणून सांगतोय। दत्त संप्रदायातले महान अधिकारी सत्पुरुष श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी महाराज तर वर्णन करतात। ते म्हणतात की जे वाडीला येतात त्यांनी काय करायचं? त्यांच्या जेव्हा मनात वाडीबद्दल विचार यायचा, नृसिंहवाडीच्या बद्दल जेव्हा मनात विचार यायचा, मी हे का सांगतोय याचं कारण ते आपल्याला जर कळलं तर आपल्याला हे निश्चित कळेल की नृसिंहवाडी म्हणजे काय आहे। हे आपल्याला ज्या वेळेला कळेल त्यावेळेला ते ज्या स्थानावरती होते, जिथे त्यांना बोलावलं गेलं होतं, किंबहुना या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे पाहतायत त्यांना कळेल की आपण नरसोबा वाडीला जातो म्हणजे कुठे जातो, त्या स्थानाचा अधिकार काय हे या माध्यमातून आपल्याला कळावं। टेंबे स्वामी महाराजांचं एक फार सुंदर पद आहे,
महाराज म्हणतात, मच्चित्ता चिंते साचे तुवाडी नरसोबाचे नरसोबाचे. तिथे कृष्णा, वेणी, पंचगंगा नदीचा संगम आणि ह्या सगळ्याचं वर्णन विस्तृत पद आहे, मोठं पद आहे. परंतु काही काही ठराविक शब्द घेऊन आपल्या पुढे मुद्दाहून विवरण करतो. नरसोबाच्या वाडीला आपण आल्यानंतर आपल्या लक्षात येईल की 4 खांब आहेत पुढे. त्याच्यानंतर समोर आपण भगवान मंगलमूर्तींचं आपल्याला दर्शन घडेल आणि मंगलमूर्तींच्या दर्शनाच्या बाजूला उत्सव मूर्ती पालखीतली जिथे बसते त्याचं दर्शन आपल्याला घडेल. समोर पादुका आपल्याला दिसतील. त्याचं वर्णन करताना असं करून ठेवलेलं आहे की पुरुषार्थ राहती जेथे स्तंभरूपे येथ समोर, दक्षिणेस विघ्नेश्वर उत्तरेस आसन रुचिर, प्रांग मुख ते वामन द्वार लखलखीत धातू विकार, त्यामध्ये हरिपद आहे त्याला जो प्रेमे पाहे, भववारा मुळी नच राहे, मोहे नच मती जगी त्याची, मच्चित्ता चिंते साची तुवाडी नरसोबाची नरसोबाची. 4 रूपांनी पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम, मोक्ष पुढे आहेत. विघ्नेश्वर समोर आहेत. उत्सव मूर्ती विराजमान होते ती जागा आहे. समोर प्रांग मुख जे पुढचं जे द्वार आहे ते वामन द्वार म्हणजे छोटं द्वार आहे आणि त्याच्या आतमध्ये जगावरती कृपा करणारे असे दत्तात्रेय, त्यांचे दिव्य चरण कमल तिथे आहेत. त्याला जो प्रेमे पाहे, नारायण स्वामी रोज पाणी घालायचे दत्तगुरूंच्या चरण कमलाला. आणि एक दिवशी रात्री दृष्टांत दत्तप्रभूंचा असा झाला. दत्त महाराज सांगतायत, कोल्हापूरला स्वप्नातच दर्शन झालं दत्तप्रभूंचं आणि दत्तप्रभूंनी स्वप्न दृष्टांत देऊन असा आदेश केला, अशी आज्ञा केली की तुझ्या ज्या 2 मुली कोल्हापूरला आहेत त्या विवाहाच्या पूर्वी मुलींचं लालन पालन आईबापांकडून घडणं फार महत्वाचं आहे आणि ते नंतर होत नाही. दुर्दैववशात तुझ्या मुलींना मातृसौख्य नाही, तर आता तू इथे नरसोबाच्या वाडीला बोलावून घे. सज्जन हो, आपल्याकडे वाडीला त्या मुलींना बोलावून घेतलं. काय घडलं वाडीला त्या मुलींना बोलावल्यानंतर आपण उद्याच्या चरित्र आख्यानात पाहू. या दिव्य भूमीच्या नरसोबा वाडीचं वर्णन आणि नारायण स्वामींचं चरित्र असं श्रवण करू. श्रीमन नारायण स्वामीन दयाब्धे तारक पददायीन अशी प्रार्थना त्यांच्या चरणी करू. आज इथेच वाणीला विराम देऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.